नमस्कार मैत्रिणींनो, अविताज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज मी घेऊन आली आहे डिश जी सर्वांचीच आवडती, ती म्हणजे व्हेज फ्राईड राईस। बाहेर आपण खातोच फ्राईड राईस, घरी पण बनवून आपण खाऊ शकतो। अशी ही सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, लाईक आणि शेअर जरूर करा। तर इकडे मी घेतले 1 कप बासमती राईस। मी स्वच्छ धुवून घेते आणि ह्यात पाणी टाकून 15 मिनिटं मी त्याला सोक करायला ठेवते। साइडला मी आता भाज्या कट करून घेते। तर राईस मी बनवून घेणार आणि डायरेक्टली तुम्हाला दाखवणार। तो राईस 70% आपल्याला कुक करून घ्यायचा आहे। आता मी इकडे घेतले बीन्स, अशी स्लांटिंग मी कट करते। 5-6 बीन्स जास्त नाही घेतले, कारण राईसची क्वांटिटी तेवढीच आहे, त्याच्यानुसार मी घेते। तर असं मी स्लांटिंग कट करून घेते। एक घेतलाय गाजर, पील करून त्याला मी असं बारीक कट करून घेणार। तुम्ही बघू शकता मी कशी कट करते ती। तर मैत्रिणींनो, तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब नाही केलं असेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा, म्हणजे मला सपोर्ट होईल आणि मी नवीन नवीन रेसिपीज तुमच्यासोबत अशी शेअर करत राहील, मला थोडासा कॉन्फिडन्स येणार। तर मी असं तुम्ही बघू शकता स्क्वेअरने असे कट करून घेते। भाज्या जास्त पण मोठ्या कट नाही करत, कारण आपल्याला जास्त त्याला शिजून नाही घ्यायचे आहे, जस्ट वाफून घ्यायचे आहे। जे क्रिस्पीनेस असते ते आपल्याला फील व्हायला पाहिजे। इकडे मी घेतले 1 कॅप्सिकम, बारीक कट करून घेते। क्वांटिटी तुम्हाला जसं राईस घेतात त्याच्याप्रमाणे तुम्ही इकडे वाढवू शकता। तर क्वांटिटी मी घेतली आहे ती 1च कप आहे, त्याच्यामुळे मी 1च इकडे कॅप्सिकम यूज करते। तर इकडे मी घेतला आहे कांदा मीडियम साईजचा आहे, त्याच्यामुळे मी घेणार अर्धा कांदा, एकदम बारीक कट करून घेणार। तर मैत्रिणींनो, तुम्हाला काही विचारायचं असेल तर मला नक्की कमेंट करा। काही क्वेरी असेल तर तुम्ही मला विचारू शकता, मी नक्की तुमची ती क्वेरी सॉल्व करणार। चांगलं वाटत असेल तरी सुद्धा मला कमेंट करा, तुम्ही कुठून बघताय माझा व्हिडिओ ते पण मला सांगा। आमचं इंटरॅक्शन होणार, मला पण समजेल की मला किती जण लाईक करतात, तुम्हाला आवडतात माझे व्हिडिओ, ते पण मला समजून जाईल। तर इकडे मी घेतले आलं, एकदम फाईन चॉप्ड असं करून घेणार मी। आलं आणि लसूण हे दोन्ही एकदम चॉप्ड असायला पाहिजे। स्पेसिफिकली म्हणजे जेव्हा आपण चायनीज बनवतो तेव्हा, आणि हे दोन्ही जे आहे ते आम्हाला पाहिजेच, म्हणजे त्याच्यानेच त्याचा जो फ्लेवर असू दे किंवा त्याचा जो टेस्ट असू दे खूप चांगला येतो। तर इकडे मी घेतलंय कोबी एकदम बारीक कट करून घेणार। तुम्ही बघू शकता मी किती बारीक कट करते। तर बारीक कट केल्याने त्याचा जो म्हणजे आपण जास्त शिजवत नाही, तर म्हणजे एक कुठेतरी भेटेल आणि ते आम्हाला खूप चांगला त्याचा फ्लेवर वाटतो। तर एकदम बारीक सगळे मी भाज्या कट करून घेतलेल्या आहे इकडे। आता मी फ्राईड राईस करायला घेते। तर इकडे मी घेतली आहे लोखंडी कढाई, जी नॉर्मली चायनीजमध्ये यूज करतात, तुम्ही पण अशाच वापरा, कारण हे हेल्दी पण आहे। इकडे मी घेतले आहे 3 चमचे तेल, त्याच्यात मी ॲड केले आलं आणि लसूण, थोडंसं वाफून घेते, परतून घेते मी याला। आता मी ह्याच्यात ॲड करते कांदा, जो मी बारीक कट करून घेतलेला आहे। ह्याला पण थोडंसं परतून घ्यायचं आहे। हा जो प्रोसेस आहे आपण मीडियम टू हाय फ्लेमवरती करायचा आहे, कारण ह्या पदार्थाला म्हणजे जे चायनीज असतात ते आपण फास्ट करतात किंवा आपण त्याला जास्त शिजवत नाही। आता मी ॲड करते गाजर आणि बीन्स, परतून घेते जस्ट। कोबी आणि कॅप्सिकम ॲड करते, ह्याला पण थोडंसं परतून घेते। मीठ घातलेलं आहे चवीनुसार, ऑलरेडी मी राईसला पण मीठ घातलेलं आहे, आणि सोया सॉस जो असतो तो सुद्धा थोडासा खारट असतो। तर इकडे मी ॲड केलेलं आहे राईस, 2 चमचे ग्रीन चिली सॉस आणि 2 चमचे सोया सॉस। सॉस कधीही ॲड करताना तुम्ही ॲड करायला पाहिजे राईसवरती, भाज्यामध्ये नाही, कारण भाज्याला मग तो कलर येतो आणि ते भाज्या चांगले दिसत नाही। ॲड केलं आहे
1 टेबलस्पून इकडे व्हिनेगर, साखर थोडीशी आणि वरतून घातलेली आहे कांद्याची पात। तर हे मी सगळं मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता किती चांगला असं झालेला आहे, मस्त, ह्याला चव पण मस्त आलेली आहे। तर मी प्लेटिंग करते आता। मस्त असा हा व्हेज फ्राईड राईस सर्व करू शकता गोबी मंचुरियन सोबत, ज्याचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेलं आहे। ते पण तुम्ही नक्की ट्राय करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।